हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. मी रेडी होऊन डायरेक्ट कॉलेजसाठी निघालेली आणि ॲज युजल माझे पप्पा येत होते मला सोडायला, पण माहीत नाही का ट्रॅफिक लागलेली. त्यानंतर ट्रेन वगैरे पकडली आणि मी डायरेक्ट ओरल द्यायला गेलेली कारण की मला लेट झालेलं. त्याच्यानंतर मी आली आणि ह्या दोघींचे सेक्शन वेगळे होते, सो त्यांची ओरल लेट होती आणि माझी लवकर होती. तर मी ओरल वगैरे देऊन आली, मस्त टाईमपास करत होती आणि मी ह्यांची ओरल असून ह्यांच्याकडून टाईमपास करून घेतल्या गाईज. सो त्या लोकांचा खूप जास्त टाईम लागणार होता, म्हणजे माझी समथिंग 1 का 12ची होती आणि त्यांची 3-4 वाजताची होती. त्यानंतर मग आम्ही बसल्या आमची एक फ्रेंड गावाला गेले, म्हणजे तिच्या मावशीचं लग्न आहे म्हणून. सो आम्ही तिला व्हिडिओ कॉल केलेला, तर तिकडे फंक्शन्स चालू होते ते ती आम्हाला सांगत होती. आणि ही माझी फ्रेंड तुम्ही हिला ओळखतच असाल. सो त्याच्यानंतर त्यांना खूप जास्त टाईम लागणार होता आणि माझी तब्येत थोडीशी खराब झालेली म्हणून मी निघालेली घरी जायला. त्यानंतर मी स्टेशनला पोचली, ठीक आहे, आणि ट्रेन 45 मिनिट लेट होती म्हणून मग आम्ही तिथे बसून टाईमपास करत होतो. मला वाटलं की ट्रेन येईल. त्यानंतर एक ट्रेन आली, त्यात पण एवढी जास्त गर्दी होती की ती आम्हाला सोडायला लागली. सो आम्ही इथे बसून स्वतः सिच्युएशनवरती हसत होतो. पण त्याच्यानंतर ट्रेन वगैरे आली, ट्रेन पकडली आणि आम्ही लोक चाललेलो वेस्टला आणि आम्ही पूर्ण वेस्ट फिरलो, ठीक आहे, पूर्ण वेस्ट फिरलो आणि आम्ही तिकडे काहीच खाल्लं नाही. शेवटी आम्ही ईस्टलाच येऊन पाणीपुरी खाल्ली आणि जर तुम्ही पाणीपुरी खाल्लं तर सुक्का पुरी खाणं इज मॅन्डेटरी. मग त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडने मला आईस्क्रीमची ट्रीट दिलेली. सो आम्ही तेच आईस्क्रीम खात होतो आणि हिला मी बोलली थांब जरा, मी व्लॉग स्टार्ट करते, मला बोलायचं आहे. तर नाही, तिचं खाण्यावरती जास्त फोकस चालू असतं गाईस. आणि आता तुम्ही लोक बोलाल की आम्ही असं वेगळं वेगळं का होतो, म्हणजे माझे बाकीचे फ्रेंड्स नव्हते कारण की आमचे सेक्शन्स 12च्या सीट नंबर हिसाबाने वेगवेगळे होते म्हणून त्या लोकांचं दुपारी होते आणि माझं सकाळी होतं, म्हणून आज माझ्यासोबत ही फ्रेंड होती. त्यानंतर मी रिक्षा पकडली, घरी वगैरे पोचले आणि घरी जाऊन जेवली. सो आजच्या मिनी ब्लॉगसाठी एवढंच. टाटा, बाय बाय.